नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। म्हणलं तुम्ही चहा प्यायला घरात काय वापरता? बशी 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 काय नाव आहे तिचं? बशी। कधी एका जागेवर बसली? आला पाहुणा चालली, आला पाहुणा चालली, 1 मिनिट जागेवर नाही तरी तुम्ही तिला काय म्हणता? बशी। आणि जी जागची हालत नाही तिला म्हणत्या पळी। आणि जे कधीच कुठे गेलं नाही त्याला म्हणत्या जात। जसा खोट्या ठोकरा तसं तसंच आहे। घर पडलं पण जात हल्लं नाही तरी लोक त्याला म्हणत्या जात। मी असंच आहे। काही वेळेस भाषणात लोक काय म्हणतात? त्यांचे आप्तेष्ट मित्र परिवार, दहाव्याच्या भाषणात आप्तेष्ट मित्र परिवार। तुम्हाला असं म्हणायचंय का? आप्तेष्ट मित्र परिवार तुम्हाला असं म्हणायचंय का तुम्हाला नातेवाईक आहे? निवांत उत्तर द्या महिला मंडळ, पुरुष मंडळी आता खरमरीत बसा, पटापटा बोला, नीट बसाय बरे। आपले शब्द काय? आप्तेष्ट बोला जा, मित्र परिवार। लग्नात काय शब्द आहे? आप्तेष्ट मित्र परिवार। दहाव्यात काय शब्द आहे? तुम्हाला नातेवाईक आहे का? असं म्हणायचं आहे तुम्हाला? वडील गेल्यानंतर यम त्रास देणार नाही एवढा त्रास बहिणीने खाते फोडायलेला आहे। यम परवडला, जाम केले बहिणीने भाऊ जाम। आता कीर्तनात बसलेल्या 100 बाया अशा आहेत माया पुढे आत्ता का ते आज भावाशी बोलत नाहीत, आत्ता इथं बसेल। मी नावासकट सांगाल, आपलं काम वेगळं आहे। सगळी दुनिया भामट्याची आहे। काय म्हणतो काय ती बहीण अंकाचं काय? ती भाऊ पाया पडते, सही कर, थांब, त्यांना विचारू दे, त्यांना म्हणजे त्या लायकीचा, तू लय लायकीचा पुतळा, तो लावून धर, लावून धर, 1,00,000 1,50,000 मिळतील। कायची बहीण आहे? महाराज आपल्याला बहीणही नाही, आपल्याला भाऊही नाही, आपल्याला 3च नातेवाईक आहेत, 1 आई वडील, 2 संतान, 3 भगवंत। बस खरे नातेवाईक 3च, 1 आई वडील, 2 संत आणि 3 हे मित्र मित्र। ही सगळी भामट्याची टोळी आहे। काही लोक म्हणतात माझी लोक 5 वाजता वाट पाहत्या, पाजितो म्हणून। पाजायची बंद कर, त्या मौतीला सुद्धा येणार नाही। लोकांनी असे लय जणांची वाटवळ केली, लोकांना काय घेणं? कितीतरी शेठ लोकांनी हमाल केले नाही? कारण व्यापारी लोक ध्यानात ठेवा, नफा ज्याला पेलवला तोच व्यवहारात टिकला। नफा होईल याचा शंका नाही, पण नफा पेलवला पाहिजे। आणि 80% दुकानदारांना मराठ्यांच्या नफा पेलवत नाही। नफा वाढला, स्कूटी इकली, स्कूटी इकली, बुलट, कोंबडी बंद, बोकड्या, डीसी बंद, 90, सगळं बंद, कैलासवासी। पेलेन्स बुलेट वर धडकले। विनोद्या नफा पेलवला पाहिजे मला, आणि आपल्या लोकांना नफा पेलवत नाही, आपल्या लोकांना पदही पेलवत नाही। काही लोक आहे ना आम्हालाच फोन करताना तारीख घेताना म्हणतात मी सरपंच बोलतोय। अरे येड्या, तू एकाच गावचा आहे, आम्ही महाराष्ट्र येत होतो, तुला काय अक्कल विकल काय आहे? आणि तू 2.5 वर्ष आहे, आम्हाला 27 वर्ष झाली, तुला काही डोकं काम देतं का नाही? आणि तू पैसे घालून झाला, आम्ही पैसे कमीतोय, तुला काही काय लोक आहे मला? काही लोक म्हणते मी माझी सरपंच आहे, मारली होती ना एकदा झक, बसला होता ना गावाच्या बोकांडी, मग 3दा काय? पैसा मानात घालू नका, पैसा दानात घाला। नफा पेलवला पाहिजे, पेलवत नाही काही माणसांना, काहीला नाहीच पेलवत। आणि ज्याला पेलवला तो फेल जात नाही, आणि ज्याला पेलवला नाही तो भिकारी झाल्याशिवाय राहत नाही। मग आपली माणसं भिकारी का म्हणतात? मग काही माणसं म्हणतात ना पहिले त्यांना द्या ट्रॅक्टर होती, आता त्याचं दुसऱ्याचे ट्रॅक्टर होईल। आता हे तुम्ही शहर तुम्ही एवढे शहरातले माणसं आहे, सगळ्यांनी मास्क वापरलं, सगळ्यांनी सॅनिटायझर वापरलं, सगळ्यांनी सोशल डिस्टन्स ठुलं ना। आता पेट मोठी पेट आहे, एखादा भिकारी पेटमध्ये पॉझिटिव्ह निघला का? सांगा मला, मी त्याचं बिल भरतो, सांगा। किमान 100 भिकारी आहेत रोडला आणि स्टँडवर,
मासे सॅनिटायझर आहे, आंघोळी चिंध्याची गाठत नाही, गडी निगेटिव्ह. आपल्या सगळ्या अंगाला सेपरेट साबण, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही. याचं कारण आहे विकेरी निगेटिव्ह का, थिंकिंग कमी आहे, ह्युमिनिटी जास्त आहे. थिंकिंग कमी आहे आणि ह्युमिनिटी जास्त आहे. आपला मेंदू झालाय बारीक, टेन्शन फार. काय होईल देशाचं, घरात नीट राह, ते देशाचं मरू दे तिकडे. काय बंबात लाकडं लुटितो, काय होईल देशाचं. ती म्हणली मरू द्या, धोतार जळालं ते बाजूला करा, देशाचं राहू द्या. म्हणजे आपल्याला टेन्शन जास्त आहे मला, आणि मानसिक तणाव. बऱ्याच लोकांनी, एज्युकेटेड लोकांनी व्याख्या काय केली जनरली. आता हे डॉक्टर विक्टर शिक्षक लोक सांगा बरं मला, तुम्ही जनरली वाक्य काय वापरता, त्या माणसाला काय आला, अटॅक आला, बरोबर. तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली सांगा. नुसते 10-10 लाख भराने मेडिकलला जा, 20-20 लाख भराने इंजिनियरला जा, आणि ज्यांनी काढलं त्यांना श्रीमंत करा. तुम्ही काय बधीर होईल माणसं मला, तुमचं डोकं काम नाही देत. तुम्ही आता माया पुढे बसले का, खरंय 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 खरंय, मी निघून गेलो का, धंदा आहे त्याचा. इंदुरीकर मरण महाराज, पण तुम्हाला आपलीच आठवणीला माणूस काय म्हणत होता. काय तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली जनरली डॉक्टर काय म्हणतात त्यांना, अटॅक आला. आता इंजिनिअरिंगचे डिप्लोमाचे पोरं पोरी, मेडिकलची पोरं 10-10 लाख भरून तुम्ही मेडिकलला गेले, तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली. आता सगळे शिकलेले लोक उत्तर द्या. तुम्हाला 1.5-1.5, 2-2 लाख पेमेंट आहे, तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे. हृदय हृदय आहे का पहिला हा प्रश्न. कोणत्या बाजूला आहे, हृदय कोणत्या बाजूला आहे, डाव्या. नीट उत्तर द्या. पुरी बिरी मेडिकलला जाणार, इंजिनिअरिंगला उगाच पैसे घालायचे, झक मारायची काय काम आहे त्याचं. सांगा मला, तुमचे सगळ्यांचे हृदय कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला. शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव कोणता, हृदय. म्हणजे गुडघा गेला तरी चालेल, पाय गेला तरी चालेल. हृदयाला किंमत आहे का नाही, आहे. तुम्ही बोलत आहे का नाही, आहे. तुमच्या सगळ्या लोकांचे शर्टाचे खिशे कुठे आहेत, डाव्या बाजूला. तुम्ही मोबाईल कुठे ठेवता, डाव्या बाजूला, बरोबर आहे ना. हृदय कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला. आणि शरीराचा नाजूक अवयव कोणता आहे, हृदय. आणि तुमचे सगळ्यांचे मोबाईल कोणत्या खिशात आहे, डाव्या बाजूला. मग आता मला सांगा, 7-8 वेळा जर मोबाईल व्हायब्रेट झाला सायलेंट ठेवून, तर जागेवर मरशील ना तू. मग आता मोबाईल कुठं ठेवा याची अक्कल नाही, तुम्ही पेमेंट घेता कशाची. विनोद समजू नका, मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नका. तुम्ही टेबलवर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. पुस्तकावर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. इथं ठेवू नये, इथं मोबाईल ठेवू नये, तिकडं नका लक्ष देऊ. मोबाईल इथं ठेवत जात नका. हे हृदय तुम्हाला कोण सांगेल. मग अटॅक काय येतो, ऐका व्याख्या अटॅकची. आणूनच दाखवतो 2 मिनिटात तुम्हाला, बसल्या बसल्या अटॅक येईल. पाहता मेंदू किती, बॉम्बाला सगळं 2. तुम्ही सुधरातच लोकांना काय नाही. मेंदू किती, 2. लहान मेंदू, मोठा मेंदू, त्याला 3 आवरण, दुडावरण, जालावरण, मध्यावरण. इन ब्रेन इज कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स, बट ब्रेन इज सेम. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स. त्या मेंदूला रक्तपुरवठा होण्यासाठी इथं स्थिर आहे, मान्य. हृदयाला 2 कप्पे आहेत, 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, तिकडे नका लक्ष देऊ. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाला जर ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं तर परिणामी माणसाला घाम येतो, आणि घाम आलेला माणूस घाबरतो, आणि हृदयाला रक्त कमी पडलं का तो मरतो. इट इज कॉल्ड अटॅक. अटॅकला एकच औषध आहे, नो टॅबलेट, नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध, घडलेली घटना जाग्यावर विसरणे, तिचा विचारच करायचा नाही. आता क्वारेला असताना आपल्याला प्रेयसीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा, बरं तिने आपल्याला एकट्याला दिलाय का. मग तू असा भावण्यासारखा नुसता तिच्याच नावाचा जप करतो म्हणजे मरशील ना तू.
टेन्शन फ्री राहायचं महाराज, टेन्शन फ्री. अटॅक येणार नाही, सोडून द्यायचा तो विषय. घडलेली घटना सोडून द्या, काय त्याचं नाही. नाही नोकरी नाही, नसू दे. स्वतःची आत्मशक्ती जागी करा आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. आता आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलं म्हणल्यावर त्या व्यक्तीला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आपलं कीर्तन जर बंगल्याच्या वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं वर्षात दुसरे, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. नाही, पण त्या वाढदिवसाला अभिष्ट चिंतन शब्द वापरायचा किंवा जन्मदिवस वापरायचा. त्यांच्या सगळ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो, ईश्वरचरणी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचं कौतुक करावं ते त्यांच्या कार्यकर्त्यांचं. आणि सगळ्यात बापूंचं कौतुक करावं का महामारीच्या काळात कीर्तन ठेवलं. दुसरं कौतुक करावं, 1.5 वर्ष लोकांच्या कानावर चांगलं पडलं नव्हतं, निदान आज 4 शब्द चांगले पडतील. आणि तिसरं कौतुक करावं, एवढ्या जनतेच्या आशीर्वादावर बापूंना कधीच काही कमी पडणार नाही. आणि चौथं वाक्य सांगतो, कोणताही माणूस मोठा व्हायला प्रारब्ध लागतं, असं बोगसगिरी चालत नाही. कुणी उठणं कोणी उठायचं पाखवत वाजायचं बाबाची पेंडे. काही 6 वर्ष आळंदीत राहिले, फक्त धोतरच नेसा शिकले, गाजर काही येत नाही. असं चालतं का? त्याला प्रारब्ध लागतं. आता यांच्या बाबतीमध्ये एक वाक्य सांगतो, पतसंस्था चालवणं, मोठ्या लोकांवर मनाचं राज्य गाजवणं, याला 4 कारण आहेत. 1, बापूंचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, प्रयत्न चांगले आहेत. 3, स्वतःचं कर्तृत्व आहे. आणि 4, साधू संतांचा आई वडिलांचा आशीर्वाद आहे. असं मोठं व्हायची भाषा जमत नाही. काही लोक म्हणतात हे हो चालत नाही. काही लोक एकदाच सरपंच झाले, कावळा शिवेपोत परत सरपंच झालेले, मेले ते. तसं नाही ते. राजकारण करणं आणि परमार्थ करणं या गोष्टी रक्तात असाव्या लागतात. कारण आता पहिला काळ नाही आहे. आता आपल्याला वाटतं लोक त्यांच्या मागं भरपूर हिंडतात, चुकीचं आहे. तुम्ही समाजासाठी किती काम करा, ते आदल्या रात्री 200ची अपेक्षा करतातच. यांच्या घरात नळ आणा न त्यांच्या तोंडात नळ घाला. काय म्हणणं आहे तुमचं? यांना सायपण करून द्या, मंदिर बांधून द्या, अंगणवाडी बांधून द्या, यांना घोगऱ्या चारा अंगणवाडीच्या. मंडळी तशी राहिली नाही. ही आदल्या रात्री 200ची वाट पाहतीच. काय मत आहे तुमचं? काम यांची किती करा, लोकांना त्याच्याशी काही, यांची साईड गटार काढा, यांच्या तोंडात नळी घाला, हे काम दाखवणार. तुम्हाला सुधारणच काही तर काय करा. समाजाला काही घेणं नाही मला. समाज फक्त टीट फॉर टॅट आहे. तात्पुरतं वापरून घेणार, सोडून देणार. समाजाला तुमचं काही घेणं नाही. आपण फक्त आपली नीती सोडायची नाही, जग निश्चित होतं. आपल्याकडे काय राहिले? कितीला आहे तू? ए ब्रे, कितीला आहे? तुला आहे काय माहिती? कितीला आहे? कितीला आहे? कितीला आहे तू? शाळेत कितीला आहे? 6वीला आहे का? तू 5वीला गेलता तरी? तू 4थीतून डायरेक्ट कितीला गेला? 6वी. उद्या 9वीत बस. सरळ बसा पटकान. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांडे आवले तू. 3 वर्ष त्यांनी पेन हातात धरला नाही महाराज. 3रं वर्ष म्हणजे 2.5 तर पुरे झाले. कोण पाहतं त्यांच्याकडं? दुपारभर लाईट गेली तर लोक वायरमॅनला उचलून आपते त्या. एसटी वाल्यानं गाळ उडवलं तर त्याला घोडा लावतात. यांची पिढी संपली. तुम्ही काय वाकडं केलं कोणचं? ग्रामपंचायतीला पाणी नाही आलं तर माणसं शिपायला नळाला आणतात. दुपारभर लाईट गेली काय? सरळ बसा पटका. तुमचे क्लास चालू आहे का रे राहणारे पोरं? सरळ बसा. इटोळे बैठे बैठे साधा तोंडाचे फडके काढा आणि माझ्याकडे उत्तर द्या. तुमचे क्लास ऑनलाईन चालू आहे का ऑफलाईन? ऑनलाईन. मी म्हणतो ते खरं आहे का खोटं आहे बा? इकडं नीट आहे का? त्यांचे बाप बीप गावातले गाव पुढारी नीट आहे का? पोरांनो तुम्ही ऑनलाईन क्लास करताना मॅडम डिलीट करून गाणे ऐकता, खरं आहे का खोटं आहे? घ्या. चला पटकन बैठे. इकडे लक्ष दे. एवढ्या टोळीने इकडे बोला. मला ऐका. एवढ्यांना ऐकू गेलं पाहिजे. पोरांनो पटकन बोला. तुम्ही मॅडम डिलीट करून गाणे ऐकता, खरं आहे का खोटं आहे?
तुम्ही मॅडम डिलीट करून गेम खेळता, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तुम्हाला मोबाईलचा नाद लागला, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. आता मोबाईलमुळे काय झालं पटापट ऐका. डोळे गेले, डोळे, आवाज कमी येतोय, डोळे, कंबर गेली, मेंदू, चला पटापटा फास्ट, आवाज कमी येतोय. डोळे, जोरात बोला. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू गेला. हा, मेंदू गेला, मित्र गेले, झोप गेली. झोप येत, मोबाईल मुळे झोप येत नाही. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू, झाली. पटापटा बोला. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतात? पटापटा बोला. पैसे, पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी केली. मोबाईल भारी, जोरात बोला ना. भारी मोबाईल घेतला आणि त्याच्यात गेम सुरू झाली. गेमचे नाव सांगा 2-3. फ्री फायर, करेक्ट. पबजी, पटकन. जुडो, करेक्ट. वा, देश प्रगतीच्या दिशेने. चला, आणि मोबाईल खेळता खेळता त्यांना ऍप सापडला. काय सापडला पोरांनो? ऍप. आणि ऍप वर दुस्ती झाली. कुणाशी? पुरीशी, करेक्ट. हा, चला बोला पटकन. पोरगी यानं पाहेल नाही, पण गडी कामाला लागला. तिनं ओळखला, हा कामातून गेला. गेला. तिनं याचा एटीएम मोकळा गेला. हा भिकारी, आवाज कमी येतोय, हा भिकारी झाला. प्रेम वाढलं, पळून जायचं ठरलं. ठरलं, पळून गेले. पैसे संपले, प्रेम कमी झालं. तिच्या पहिल्या प्रियकराचा तिला फोन आला, याला लोड आला, यानं तिच्या ठेवून दिली. ती निघून गेले. गेली. याला टेन्शन आलं, हा मोकार पेला आणि जाग्यावर मेला. त्याच्या दहाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का दहाव्याला? तो कसा मेला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? संपली माणसं. आता फक्त पोरानं मी बोललोय, खरंय का खोटंय? खरंय. मी किती बोललो तरी तुम्ही सुधरू शकत? जोरात बोला पटकन. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी, करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा, करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी, करेक्ट. पटापटा बोला पोरांनो. आपले पप्पा वाघाला घाबरत नाहीत, आपले पप्पा सियाला घाबरत नाहीत, आपले पप्पा चोराला घाबरत नाहीत. आपले पप्पा घरात फक्त एक जणीलाच घाबरतात. आय 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 आय. आणि हे मी म्हणलं असतं तर लई झोंबलं असतं. आय, वाट लागली मला. जरा थोडं पुढं, तुम्ही मला पुढं सरकायचंच कवा. त्या बिष्टतीन दलाला प्रार्थना करायची. देवाकडे काही मागायचं नाही. ही गाडी बिडी बंगली राहणार आहे, पखवात राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे. गाडी राहणार आहे, ड्रायव्हर जाणार आहे. चाल राहणार आहे, गायक जाणार आहे. अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे. ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपाखप जाणार आहे. ईच अँड एव्हरीथिंग इन द वर्ल्ड हॅज ए एंड पॉइंट. लोकांना अर्थ कळत नाही. आता हे कीर्तनामध्ये हे मोबाईल घेऊन जातं ना, हे कॅमेरे फेमेरेवाले लोक, हे कीर्तन वापरतात ना मोबाईल. यांनी मोबाईल कीर्तनात नेऊ नये या मताचा मी नाही, पण हे काय करतात महाराज, यांना कवडीचं कीर्तन कळत नाही. हे घरी गेल्यावर कीर्तन ऐकतात आणि वव्यान प्रमाण काढून टाकतात आणि अशी क्लिप करत्या आणि आपल्या ठोकीत आहे. म्हणजे पैसे हे कमी त्या यांचं वाटोळच होणार. आज जर कोणी क्लिप टाकली ना, तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, ती 3 दिवसाच्या पुढे राहत नाही. टाकून पाहिजे. आणि राजकारणी लोक नीट ऐका. बापू क्लिपांना थोडं जपा. क्लिपांना टाकणार आहेत
यांच्याकडे छोटे कॅमेरे आहेत, हे बरोबर गेम दाखवतात. बऱ्याच लोकांचा कार्यक्रम क्लिपांनी केला. तुमचं काय मत आहे? त्याचे सगळ्यात जास्त फळं मी भोगले, म्हणजे अजूनही भोगितो. हा, लई लई नालायक अवलादी आहे आम्हाला. क्लिपांचं नाद कमी करा. कशाची क्लिप? शिळेला बकरू झालं क्लिप, मोठ्या माणसाला लघवी केली क्लिप, त्या ह्याला क्लिपा पाहिजे. यात पाखवाद्यानं थोडं वाजवलं का ठुकठुक क्लिप, गायकानं हे करायचं क्लिप. आणि आपल्या पोरीने तर फार लाजा सोडल्या. भारी कपडे घालती, नदवीत घालती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती. 80% व्हॉट्सअप आणि फेसबुक पोरीने लावून धरलंय. काय मध्ये तुमचं? आपल्या संस्कृतीला शोभा तर कधी पुरीला काय नाव ठेवते? म्हातारी गाडीवाणी करायला लागली. म्हातारे सुद्धा म्हातारी बागला धरीत आहे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. अरे मग दुसरी कर अशी येडेवाणी काय करू? विनोद नाही, क्लिपांना कमी करा. मोबाईलचा वापरच कमी करा. काय मत आहे तुमचं? आता हे आम्ही नाही वापरीत मोबाईल, काय फरक पडला? काय इज्जत गेली आमची? नाही वापरीत मी मोबाईल, काय फरक पडला? माझा 2300 रुपयाचा मोबाईल आहे, त्याला घेऊन 4 वर्ष झाली. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही. कोण बाळा 3 झालं त्याचाही तपास नाही, आणि कोणते मिळालं त्याच्याशी काय घेणार आपल्याला. ज्याला गरज आहे तो झक मारीन, सांगल आपल्याला. माझा मोबाईल सेकंदावर आहे, तुम्ही माझ्याशी 1 सेकंद बोलणार, येस नो उलट तिकडं. काय आहे त्याचं? उगाच भावड्याचा बाजार झाला, मेंदू कमी झाली. काय मत आहे तुमचं? आणि काय बोलायचं मोबाईल? हॅलो हॅलो, कुठे नदी वय जळतो येतो, काय प्रश्न आहे? हॅलो कुठे जेवला का? मी आला, तो काय करायचं तुला? आणि बोलायच्या पद्धती इतक्या भिंडो का नाही? 4 पद्धती आहेत, नीट बाय माझ्या हाताकडून. हॅलो हॅलो हॅलो, अरे तू नाही बोलत, बंद कर. फार आग झाली मागून, तू आज काय करू? हॅलो 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 हॅलो, आता इकडं लाव. अरे काय माणूस आहे? हा विनोद नाही. कंट्रोल जर केलं नाही तर एक दिवस धोकाच आहे. काय म्हणता? आता तुम्हाला राग येईल. आता तुम्ही मला घोडा लावा, मागं पुढं लावायचा, तोंडावर लावा, पण मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे महाराज. तळतळीनं महाराज म्हणून माझे कीर्तन कधी ऐकत जाऊ नका. महाराज मरू दे तिकडे, उलथू द्या. तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. मी तुमचा आहे, तुम्हाला थोडंफार बोललं पाहिजे, आणि तुम्ही आमचे निम्म तरी ऐकलं पाहिजे. काय मत आहे तुमचे? आज आपल्या माणसाला आपली माणसं जर बोलली नाही तर माणसं संपली. काय मत आहे तुमचं? 25% पोरींनी गावामध्ये बापाला वर मान काढायला जागा ठेवली नाही. काय मत आहे तुमचं? ईश्वरासारखे बाप पण उशीत मुंडकं गुतून तळतळा रडायला लागले. महाराज नाही लागले, नाही लागले. अरे ज्या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून मुलीचं शिक्षण केलं, ती मुलगी जर बापाला डाग लावत असेल तर त्या बापाच्या जगण्याचं व्हॅल्युएशन काय? लोकांना राग येतो बा महाराज, डायरेक्ट बोलतो. आज ईश्वरासारखा बाप जर उशीत मुंडकं गुतून रडत असेल तर काय किंमत राहिली? 80% पोरी इंद्रिकरला शिवाय देत्या. का मी प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचं? प्यार क्या चीज है, इंद्रिकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या ठोळीच्या मुकादम झाल्यात. सांगल्यात हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोराच्या अंत्यविधीला गेलाय. गेलाय की नाही बोला? मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज रात्रंदिवस हाडाचे काढे करून आपण संपत्ती कमवतो कुणासाठी? जरा प्रत्येक बसलेल्या माणसानं मनाला प्रश्न विचारा. आज आपण बनियान मळालं तर पलटी करून घालतोय, बनियान तुटलं तर घाट मारतोय. अरे प्रवासामध्ये आपण शेंगदाणे खाऊन दिवस काढतोय. कुणासाठी कमवतोय आपण? कुणासाठी कमवतोय? याचा जरा मनाला प्रश्न विचारा. एक दिवस ऑफिसला घाई जायचं तर बिगर डब्याचा माणूस जातो, 2 चहावर संध्याकाळी घरी येतोय. माझ शेतकरी जर बाजारात गेला ना महाराज तर मिसळ पाव खाऊन दिवस काढतोय. आणि ह्या पोरण, अरे परवापासून 10वीचे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झाली. बाप रडले, शाळेत रडलाय. 500 रुपये 10वीच्या पोराची फी मी ऊस गेल्यावर पेमेंट झाल्यावर भरेल, पण माझ्या पोराचा फॉर्म भरा. ही वेळ आज आली का नाही बोला? आणि त्याची 70% पोरं दारू पितात, शेतकऱ्याची 70%. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळ्यात संख्या दारुड्यांची जास्त वाढली. 30-33 लोक दारू प्यायला लागले. 33. 80,000ची पर्सरी पोराला, 10,000चा मोबाईल आहे.
आणि देवळा पुढं धाब्यावानी गाड्या लावतोय, धाब्या पुढं देवळावानी पुढं गाड्या लावून क्वार्टरी पेतात. अरे स्वतःला थोडा विचार करा, विचार करा. रुपया उत्पन्न नाहीये. 80,000ची पल्सर पोऱ्या दारू पितोय. हसण्यावारी नेऊ नका तुम्ही. बनियान म्हणाला तर त्यानं पलटी करून घातलंय, बनियान तुटलं तर त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. चष्मेच्या काचा फुटलेला बाप अंगणात बसला होता, चष्मेच्या काचा फुटलेला बाप अंगणात बसला होता. संध्याकाळची वेळ होती. 2-3 जणांनी म्हाताऱ्याला उचललं, स्मशानात नेलं. 24 वर्षाचा तरणा बाण पोरग्याचा दारू पिऊन मेला होता. चष्मेच्या काचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला. बापाच्या हातातली काठी खाली पडली. थरथरणारा बाप गपदेशी खाली बसलं. थरथरणाऱ्या बापाने हातात पाणी घेतलं. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं. आग लागली प्रेताला. स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली आणि बापानं गुडघ्यात मुंडकं गुतवलं. पागल झाला बाप. आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाद राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. वाटतंय आम्हाला, पण या हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही. हे फटकावलेच पाहिजे. कोण कोणावरचा विचार करतो? एक वाक्य सांगा. 50 वर्षात आपण दुःख भोगलं नव्हतं, एवढं दुःख मागच्या 6 महिन्यात भोगलंय. भोगलंय ना? ऐका बारीक. 50 वर्षात स्टेजवर आणि खाली बसलेले जेवढे लोक आहे कीर्तनाला, प्रत्येकानं 3 महिन्यापूर्वी एक जवळचा माणूस गमावलाय. कुणाची तरी आई गेली, कुणाचा तरी बाप गेलाय, कुणाचा तरी भाऊ गेलाय, कुणाचा तरी मित्र गेलाय. कपाटभर नोटा होत्या घरात, कपाट उघडायला माणसं राहिले नाहीत. आई बापाचा आधार, मुलं गेलीत. ज्या झाडाखाली बसून आयुष्य काढायचं होतं ते झाडच बसलंय. आणि आपण अनुभव घेतलाय. पाणी पाजायला कोणी नव्हतं, प्रेत पेटवायला कोणी नव्हतं. हा अनुभव आपण घेतला नाही, घेतला नाही. अरे प्रेत पेटवायला पोरगा नव्हता, रडायला बायको नव्हती, का जाळायला माणसं नव्हती. एका गावानं 50 प्रेत जाळली 2 महिन्यात. नाही जाळली? झाली. मग 1-2 मिनिटं मी वेळ घेतो, तुम्ही फक्त मला उत्तर द्या. एवढा झटका देवाने दिला, बसलेल्या माणसांनी वागण्यात काय बदल केला? काय केला बदल? नोटा जाग्यावर राहिला, जमीन जाग्यावर राहिली. एकुलता एक मुलगा होता, तो प्रेत पेटवायला नव्हता. एकुलती एक बायको तिथं नव्हती. आणि भाऊबंद तर नदीवर आले नाही, पिंड दान सुद्धा झालं नाही. हा झटका आपण घेतला नाही, घेतला नाही, घेतला नाही. मग आपण काय बदल केला? किती जणांनी कोरोना झाल्यापासून भांडण सोडलंय, किती जणांनी दारू प्यायचं बंद केलंय, किती जणांनी मटण खायचं बंद केलंय. खरं ना बोटवर? एक वाक्य सांगा, जड जाईल तुम्हाला. कोरोनानं माणसं मेल्याचं अजिबात कुणाला दुःख झालं नाही, त्यांची इस्टेट मिळाली नाही याचं दुःख आहे. आज बसलेल्या प्रत्येक माणसाच्या घरात कोरोनानं माणसं गेली ना, मेले ना, त्यांच्या इस्टेटीवरून वाद चालू आहेत प्रत्येकाच्या. आज माझ्या सगट काय मत आहे तुमचं? माणसं मेल्याचं कुणाला दुःख आहे आणि कोण ख्यात करायला मोकळा आहे? आज सगळी माणसं पैशासाठी जगू राहिली. इस्टेटीला काय आग लावता? आग लावता? काय करायचं इस्टेटीला? इस्टेटीचं करायचं काय? एकुलत्या आईचा एकुलता एक मुलगा जर कोरोनाने गेला तर तिच्या सुनबाईने 15 दिवसामध्ये तिची मुलं घेऊन तिच्या बापाच्या घरी निघून गेली. पण तिनं 9 महिने कुशीत वागवलेल्या मुलाचा विचारच केला नाही. त्या आईला तुम्ही आधार द्यायला लागत होता, त्या आईला तुम्हाला आधाराची गरज होती ना. अरे काही झालं तर त्या आईच्या पोटचा गोळा गेलाय, पण बायको म्हणून त्या बाईला 15 दिवस सुद्धा काही वाटलं नाही. काय मत आहे तुमचं? घेऊन गेले मुलं आणि तिचा बाप फोन करतोय, इष्टितीची वाटणी करून घ्या, आम्हाला मुलीचं दुसरं लग्न करायचं आहे. नुसतं करायचं नाही, केले मागच्या आठवड्यात. मग आता मला तुम्ही निवांत उत्तर द्या बसलेली माणसं. पती गेल्याचं जर पत्नीला दुःख नाही, भाऊ गेल्याचं जर भावाला दुःख नाही, बाप गेल्याचं जर बापाला दुःख नाही, तर ह्या जगात राहिलंय काय? हो नाही तिकडं नका शिदू. आणि हे सावरण्याची गरज आहे. कोरोनामध्ये माणसं मेल्याचं दुःख नाही झालं, पैशासाठी. वाक्य, या जगात फक्त 6 गोष्टी सत्य आहेत. हा ना हा म्हणायचं, नाही तर नाहीला नाही म्हणायचं. 1 देव सत्य आहे, 2 संत सत्य आहेत, 3 ग्रंथ सत्य आहेत, 4 जन्म सत्य आहेत, 5 मृत्यू सत्य आहे आणि 6 ज्ञान सत्य आहे. बस बाकी सगळं लबाड भामट, बाकी सगळं लबाड. पाहुणे रावणे लबाड, भाऊबंद हलकट, एक सुईचं नाही.
आणि सगळ्यांच्या डोक्यात एकच खर्च आहे, ओनली आय वॉन्ट आय अँड आय, फक्त माझी लाल करा. या जगाला दुसरा रोगच झाला नाही, फक्त मला माना बस, बाकी कोणाला रोग नाही. सासूला वाटतं माझ्या पुढे सुनेला जाऊ नये, सुनेला वाटतं तो खिलारी माझ्या ताब्यात आहे, हिनं माझ्या पुढे बोलू नये. प्रत्येकाला एकच रोग झालाय, आय वॉन्ट मनी अँड मनी. फक्त ह्या जगातली दो. मग हे 14 दिवसाचं भांडण आहे कशाचं? एवढंच भांडण आहे, फक्त आम्हाला खुर्ची पाहिजे, तिकडं तुमचा भात वाहून जाऊ द्या, घे ना काय. काय घेणं नाही जगाला. बरं आपणही बधीर होईल, 100 रुपये घेऊन बटणं दाबेल. आपली काय दानत आहे काही बोलायची. आपणही भिकार आवला तिचे गाण फडायला निर्लज्ज आवलात. फक्त पैसा पाहिजे बस. कीर्तनाला सुरुवात फक्त बोलायचं, देव सत्य आहे. आहे आहे आता वळवळ नाही करायची बरं का, आता सुरू झालंय, आता बोलावं लागेल. देव सत्य आहे, बसले देव आहे, याच्यात काही शंका आहे? आता ऐका, या जगात 100 लोक जर एकत्र केले तर 96 लोक येडेत. 4च लोक शहाणे, 100 मध्ये 96 येडे, 4 शहाणे, त्याच्यात 2 अति शहाणे आणि 2च शहाणे, 1 संत 2 भगवंत. कोण शहाण आहे जगात? दुसरं कोण शहाण आहे? 400 एकर जमीन दान, बायको गेली, मुलगा गेला, संसाराची राख तरी गाथा लिहिला. रामेश्वरानं गाथा पाण्यात टाकला, बंबाजीनं मारलं, भावानं उदरीच्या वया डोळ्यात टाकल्या, बायको सोडून गेली, मुलगा पाण्या वाचून गेला, पाण्या वाचून मुलगा गेला. बंबाजीनं मारला पण गाथा सोयल्याईचं सोडलं नाही. तो गाथा पाण्याने तारला आणि ज्याला समाजाने छळ केला त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. शहाणेत या जगात फक्त 2 माणसं शहाणेत, इकडे बाकी सगळे येडेचे ना. 15 लाख घालून सरपंच झालं येड, आणि त्याला विचारलं सई कान फटीत नाही, सईच येत नाही का? आला झक मारायला गेला तिथं. तू राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिला आहे, झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे, येडेच येतो. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग त्याला उरफाट्या बावलीचं. काय करतो ते बंगल्याला? करतो काय? ते पोरगी पाहिलं ते मिवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले, तेव्हा हे सरळ झालं. काय 1 देव सत्य आहे, 2 संत सत्य आहे. आणि आता करंट लावून दिला. आता फक्त देव आहे किंवा नाही? आहे. पण एक वर्गाचं म्हणणं आहे देव नाही, एका वर्गाचं म्हणणं आहे देव आहे. आजारी तुम्ही नाही मग बोलत जायचं. एका वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, सात्विक प्रवृत्तीच्या लोकांचं म्हणणं आहे देव आहे, तमगुणी लोकांचं म्हणणं असं आहे देव नाही. ज्यांना सत्तेचा संपत्तीचा अहंकार आहे त्या माणसांना देव मान्य नाही. का? पैसा झाला मोकार, बेजा झाला कमी. कुत्र्याला बिस्किट, बापाला भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडीत हिंडत, त्या कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही, टॉमीशी बोलती. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असल्यावर पप्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. ईडीच येते फायनल. आता ऐका, अहंकारी माणसाला देव मान्य नाही, ज्याला फुकाट पैसा मिळालाय त्याला देव मान्य नाही, आणि ज्याला संपत्तीची घमंड आहे त्याला देव मान्य नाही. आणि ह्या 3ही माणसांना मी 4 वाक्य विचारतो, जर तुम्ही उत्तरं दिली तर मी सुद्धा म्हणाल देव नाही. पैशाची घमेंड असणारे, ज्ञानाची घमेंड असणारे, तब्येतीची घमेंड असणारे आणि पैशाचा माज असणारी माणसं, ऐका आता. लाकडात अग्नी आहे किंवा नाही? हाला हा नाहीला नाही आहे. दुधात लोणी आहे किंवा नाही? आहे. उसात साखर आहे किंवा नाही? मग उलट फिरा, लाकडात अग्नी आहे घर्षण कर, उसात साखर आहे प्रक्रिया कर, दुधात लोणी आहे क्रिया कर, जगात देव आहे साधना कर. फायनल. आता त्याला उत्तर आहे. रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी. एज्युकेटेड लोक नीट ऐका, विशेषतः 7वा येतो ना आयोग.
ऐका आता बारीक. रक्ताला 2 पेशी आहेत, पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ. ओ गटाचं रक्त सगळ्या गटाच्या रक्ताला चालतं. रक्ताच्या 2 पेशी आहेत, 4 गट आहेत आणि हिमोग्लोबिनमुळं रक्ताचा रंग लाल आहे. आतापर्यंत ह्या जगात रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला नाही. का अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. एखादा म्हणला पटलं नाही. दुसरं, मी देवच आहे म्हणायला येईल तुम्हाला 5 मिनिटात. दुसरं वाक्य, झाड लावलं, खाली गेले ते मुळं. मुळाचे 2 प्रकार आहेत. एज्युकेटेड लोक, शिक्षक लोक, शाळेतले पोरं. मुळातले 2 प्रकार आहेत, स्वटमूळ आणि तंतुमय मूळ. खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोड, खोडाला आले त्या फांद्या, फांद्याला आली ती फुलं, फुलाला आहेत 4 भाग, निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी झाडाच्या शेंड्यात गेलंच कसं? हे ज्या इंजिनियरनं नेलं त्या इंजिनियरचं नाव देव आहे. आपले इंजिनियर सोडून द्या, आपले याडपटाचे, त्याला काय 10 लाख भरा, 3,000 पगार घ्या. आणि ज्यानं नोकरीला लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा. ते सोडून द्या, ते काय सासरवाडी लकलाभ आहे, त्याचा काय विषय नाही. 3रं वाक्य, एखादा म्हणेल हेही पटलं नाही. 3रं वाक्य, नारळात पाणी आलं कुठून? देवाची करणी, नारळात पाणी. एखादा म्हणाल हेही पटलं नाही. खाटावर आहे, त्याचं मरण जवळ आलंय, मरताना त्याच्याजवळ माणसं आहेत, माणसं त्याच्याशी बोलतायत, पाहतायत, पण त्याचं काहीतरी जात आहे, माझं काहीतरी जात आहे, हे त्याला सांगता येतंय काय? हा किंवा नाही, माझं काहीतरी जात आहे हे त्याला सांगता येत नाही. आणि शेजारी जो बसलाय त्याचं काहीतरी गेलंय हे याला दिसत नाही. मग जात हे दिसत नाही, गेलं त्याला सांगता येत नाही. ते आहे त्याचं नाव चैतन्य आहे, त्या चैतन्याचं नाव देव आहे. एखादं म्हणलं हे पटलं नाही. दुसरं उदाहरण, उद्या बाळ जन्माला येणार, आदल्या दिवशी आईच्या सणात दूध आहे, हे बनवणारा कोण आहे? देव आहे. मग एखादा म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमावाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पियलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पियलं पाहिजे. पण त्याच्या बापाला का पियत नाही? 9वा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. या जगात देव आहे, देव आहे, देव आहे. हृदय मंदिर शोधो देव आहे, हृदय मंदिर शोधो देव आहे, हृदय मंदिर शोधो देव आहे. देव आहे. आता एवढे उदाहरण सांगून जर एखादा म्हणला देव नाही, तर तू सासरवाडीला जा, लहाने मिळून शिका पाहन, येड्यांशी डोकं लावायला आम्हाला वेळ नाही. हाय देव, मिटला प्रश्न. पण देव आहे म्हणजे देव खरा आहे. पण उलट फेरा बरं का मालकरी मंडळी, देव आहे पण तो संतांशिवाय कळू शकत नाही, म्हणून संत खरे आहेत. फायदा काय? धरावे संता से पाय, हरि प्राप्ति से उपाय, धरावे संता देते पाय,
देव आहे. फायनल झालं बरं का. सरकत पुढे चालू आपण. देव आहे पण तो संतांशिवाय कळू शकत नाही. झालं फायनल. मग देव कोणामुळे कळेल? संतांमुळे. म्हणजे देव तर खरा आहेच पण कुणामुळे? कुणामुळे? संतांमुळे. बस. देव खरा आहे, संत खरे आहेत, पण संतचं महत्व ग्रंथ वाचल्याशिवाय कळणार नाही म्हणून ग्रंथ खरे. तिकडं का लक्ष देऊ. संत खरे, देव खराय, संत खरे, ग्रंथ खरे आहेत. आता हे तिघही जण खरे आहेत पण हे ज्ञानाशिवाय नाही. आणि ज्ञान शाळेतलं नाही. शाळेतल्या ज्ञानाला कोणी खात नाही. हे MA BMA कोणी खात नाही. काही शिकलेलं आहे म्हणजे लय अक्कल आहे असं काय नाही. आत्ता शिका 11वीला गेलं येडं ते प्राध्यापकाची टिंगल करते. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे का येडे म्हणजे. तिला वा झाल्या खाजी दिंडो तुला काय गाजर कळत अडपट नाही तर. आणि कोण खातं MA आणि FIMA? कोण खातं? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीवाणी उतरल्या. कोणी उठायचं 2 खोल्या बांधायच्या घ्या गाडी. लोकांनी पोरं कुठून आणायची? जो उठवतो तो शाळा काढितो. कोणी उठायचं शाळा. पोरं नको का? पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का बावळाटा? मोठ्या गाडी उभी कर, मी आतून पोर आणतो. जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. बरं लोकांना पोरं कुठून होतील? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. आणि जी बायका करायच्या मूडमध्ये आहे त्यांना तुम्ही बायका देती नाही. लोकांनी करायचं काय? बायका मिळानं रेंज गेली. काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. काय आणि काढा शाळा झक मारायला काढा शाळा. पोरं नको का? DED बंद झालं. DED बंद. DED बंद झालं की नाही? झालं की नाही? DED बंद, BED बंद, ATD बंद. अजून 5-7 वर्ष डिप्लोमाला सुद्धा कुलूप लागणार. आणि 10-5 वर्ष ती इंग्लिश मिडियमला सुद्धा कुलूपला. निम्म्यांना आताच पोरं कमी पडली. पोरं कुठे? हे MA BMA सोडून द्या. हे डोक्याला हे कोण खातं? MA BMA. हे MA MPhil PhD हे कोण खातं? हे MA MPhil PhD LLB DED BEd ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, ML DED आणि BEd आणि आर्ट अँड कॉमर्स आणि सायन्स आणि F1 S1 M.Tech आणि B.Tech आणि डिग्री डिप्लोमा, टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर, पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट आणि सेट आणि फार्मसी आणि ICT आणि ॲग्री डिग्री डिप्लोमा, MBA आणि BA, हृदयरोग तज्ञ, गुडघातज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बाळरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्त गडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. मेनकाचे बिमे आले. ते ज्ञान नाही पण कोणतं ज्ञान? 4था अध्याय. मालकरी मंडळी, मालकरी मंडळी कोणतं ज्ञान? 4था अध्याय. ते ज्ञान पाहिजे का? बरवे जरी म्हणे अत्याने संताय भाजावे, सर्वश्री तनु मन जीवे चरणाशी लागावे, आगर कतरावे दास्य कळ. कोणतं ज्ञान? 12वा अध्याय. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. कोणतं ज्ञान? अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. आतलं ज्ञान नसलो काय उपयोग? गडी देखणार नाही पण गडी नाही. गडी देखणार नाही कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना. काय उपयोग त्याचा? ऐका यादी. यादी ऐका. यादी ऐका. यादी. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. जेवढं घुसल तेवढं. त्याच्या पुढं ऐका. पुढं ऐका त्याचं. पुढं ऐका त्याचं. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि सुरीचं धन कोणाला लकलाप नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. पुन्हा पुरावा त्याला. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. मुंगी किती फिरू द्या,
मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, मासा किती पोहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही, पापाची इस्टेट किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय, पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू न वलंडवे आणि मशका शिंदू न तर. वव्या विव्या प्रमाण बिमान डायरेक्ट पाहून घ्यायचं, लिहून घ्यायचं. मग तुकाराम महाराजांचा पहिला मुद्दा संपला. चिंता विंता काही करायची नाही. मग करायचं काय? सिद्धी असू द्यावे समाधान, सिद्धी असू द्यावे समाधान, सिद्धी असू द्यावे समाधान, सिद्धी असू द्यावे समाधान. चरणाचा पहिला मुद्दा. दुसरा विद्या चिंता विंता काही करायची नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगा. तुम्ही आम्ही हातावर झोडायचं नाही. देव आहे, देव आहे, देव आहे. फायनल. पुन्हा वळवळ करायची नाही. देव आजारी तुम्ही, देव 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 देव. फायनल. हा देव आहे, प्रश्न मिटला. आता दुसरा मुद्दा. तिकडं नका लक्ष दे. ते असंच करतील, ते तिकडं नाही लक्ष दे. ती जागा तुमची कमी पडली. आपलं कीर्तन असं गल्ली बोळात नाही चालत, मोकळं वावर लागत आहे त्याला. असं कोणता ठेल गंमत नाही चालत आपलं. त्याला 4-5 एकर रान लागत. विठाला विठा. चला फायनल. आता दोन्ही मुद्दे फायनल झालेत. अभंग कोणाचा? एक. देव. प्रश्न मिटला. अभंगातला तिसरा मुद्दा सुरू करायचा आहे आज. इथपर्यंत काही शंका नाही. देव आहे, देव आहे, देव आहे. मानणं किंवा नाही हा तुमचा प्रश्न आहे. त्याच्याशी आम्हाला डोका लावायला वेळ नाही. पण देव आहे. फक्त ज्ञानाला किंमत आहे. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन इज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे. आणि ज्ञान जर असेल तर वयाचा विचार नसावा. उत्तर. वय होतं 7 वर्ष आणि एकाचं वय होतं 1400 वर्ष. 1400 वर्षाचा योगी 7 वर्षाच्या मुलीच्या पाया पडला. का? 1400 वर्षाचा योगी अहंकारी होता आणि 7 वर्षाच्या मुलीला ज्ञान होतं. मी योगी आहे हा चांगदेव महाराजांना झालेला अहंकार होता आणि अहंकारामुळे त्यांना 7 वर्षाच्या 9 वर्षाच्या मुलीच्या पायापुढं वाकावं लागलं. 70 वर्षाचा बाप जर जुगार खेळत असेल आणि 11वीचा पोऱ्या जर त्याला जुगार खेळू नको म्हणत असेल तर 70 वर्षाचं म्हातारं मेल्याचा अजिबात खेद नाही. खेद नाही. का? 70 वर्षात त्याला अक्कलच जर आली नाही तर त्यानं जागा तरी का गुंतवावा. 40 वर्षाचा बाप जर पिऊन येत असेल आणि तो जर बायकोला मारत असेल आणि 5 वर्षाचं पोरग जर बापाचा पायजमा धरून म्हणत असेल पप्पा मम्मीला मारू नका. 5 वर्षाचं पोरग ज्या टोणग्याला 40 वर्षाचं शिकत आहे त्यानं कीर्तन संपल्यावर जरी फाशी घेतली तर एवढा त्याचा खेद करायची काही कारण नाही. कारण ती तशी अडचणच होती. ते मरणं गरजेचं होतं. त्याला 5 वर्षाचं पोर शिकवते तरी 40 वर्षाच्या टोणग्याला कळणं. बायकांनी मारलं तरी काही दारू सोडीनं. इतकी नालायक अवलाद आहे.
बायकांनी हाणलेत बरेच दारुडे, बायकांनी लाईटा बंद करू करू. पण निर्लज्ज अवलाद ती झक मारणार परत. काय झालंय या 5-6 वर्षामध्ये हलकट माणसांना समाजात किंमत आल्यामुळं चांगल्या माणसांना त्रास झाला. फुकाट खायची सवय लागली, कष्ट नको, फुकाट पाहिजे. पेंड पेंड पेंड. पैसे कमी पडले स्वऱ्या करा, स्वरीत नाही भागलं झक मारा. पण आकली नाही ना वापरायच्या. काय आकली वापरायची गरजच काय? फुकाट बापानं कमवून ठेवलंय सगळं, फक्त घामवायचंच आहे ना. त्याला काय एवढं टेन्शन घ्यायचंय? अभंगाला सुरुवात करायची आहे. फक्त बारीक ऐका. आज तिसरा मुद्दा. आज गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इच्छामणी गणेश मित्र मंडळ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ रामगल्ली आबोणा तालुका कळवण कार्यक्रमाचे आयोजक संयोजक श्रीराम गणेश मित्र मंडळ ग्रामस्थ भजनी मंडळ आजच्या कार्यक्रमाचे संयोजक श्रीराम गणेश मित्र मंडळ आंबोळा कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गायकवादक भंडी मंडळ गायकवादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले स्टेजवर उपले महिला आघाडीच्या बाया गचत गटाच्या बाया कॉलेजच्या पोरी दारुडे बुरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं. दारुडे बिरुडे बेवडे बेवडे पळून जाणाऱ्या पोरी, प्रेम भंगार करणाऱ्या पोरी, बापाला धोका देणाऱ्या पोरी, बापाला उचलून आपडणारी पोरं, गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. पुढारी फाडारी सगळे. गाव पुढारी, वरच्या पुढाऱ्यांवर जाणारे खाल्ली पुढारी, गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सप्त्यामध्ये सगळ्यात मोठं कौतुक करावं ते सप्त्यात घुसायचं. आपल्याला पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाराचं. का? 6 वर्ष शेतकरी दुष्काळाने पिडला पण त्यानं अन्नदानाची हायगाई केली नाही. आणि ह्या जगात आजही अन्नदानात श्रेष्ठ जर कोण असेल शेतकरी. श्रीमंत अवलादी अन्नदान घालीत नाही. हे पार्ट्या देतील, बोकडे देतील, लाल जुलाब होस्तवर, पण हे नाही देणार. नाही. गरीबच अन्नदान करते. तुम्ही सगळ्या सप्त्यांच्या पंक्ती तपासा, कोणाच्या आहेत? गरीबाच्या. श्रीमंत नाही घालणार, अवलादी नाही घालणार. गरीबाला म्हणून पहा तुमची पंगत यावर्षी कॅन्सल करा, तो म्हणतो पिठलं भाकर घालीन पण पंगत घालीन. जाऊ द्या, माझ्या घरात माझ्या 2 शेळ्या गेल्या, त्यात काय एवढं विशेष नाही. माझा भात वाहून गेला, विशेष नाही, पण अन्नदान मी घालणार. श्रीमंताच्या घरी आजही तुम्ही गावात जाऊन पहा, कोणाच्याही घराचा 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, गरीबाच्याच. श्रीमंत अवलादी माणसं मोजितात. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. दरिद्रीच नाही. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. काय ताटल्या खाता का निवांत जेवा? या वाड्या चपात्या वाढी का शेतकऱ्याला? अरे ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसीत, आणि तू या चपातीचं काय करते? शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळे देऊन चहा येतोय. आणणारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकीजवळ जाते. अरे काय मुळ्यात दुखातो सांगतो अंचार. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. हो, श्रीमंताच्या घरात गरीबाच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना, फक्त पाहुण्या पुढे कप न्यायचा. आणि पाहुण्यानं जीवीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे, आग लाव त्या प्रसाद. महाराज 6 वर्ष शेतकरी दुष्काळाने पिडला. 7व्या वर्षी त्याच्या तोंडातला घास मागच्या आठवड्यात गेला. 7 वर्षानं त्याच्यावर चांगले दिवस आले. पण पंचनामा करायला आलेली माणसं आमचं आयुष्य गेलं ढेकळात आपलं. ते फक्त 5 मिनिटं पाय बांधाव ठेवला आणि पाय भरला. कशानं? गाळानं. आली बा पेपरला बातमी, त्यांनी गाळात पंचनामा केला. आमच्या मागून पुढून गाळ घुसला, त्याचं काय नाही. काय न्याय झालाय महाराज. एक वाक्य सांगतो तुम्हाला, थोडी कळ काढा महाराज. एक 5-10 वर्ष या देशात शेतकरीच राजा होणार आहे, एवढं ध्यानात ठेवा. 5-10 वर्ष शेतकरी राजा होणार आहे. 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 5-10 वर्ष शेतक
महाराज फक्त शेतकऱ्याच्या दोन गोष्टी त्याच्या हातात नाही, त्याचं जगणं निसर्गावर रे, आणि त्यानं ठरवलेल्या मालाला भाव ठरवायचा अधिकार त्याला नाही, नाही तर तो सगळ्यांचा बापच आहे. तुमचं काय मत आहे? त्याला कोणाची बुटं चाटायची गरज नाही, त्याला फक्त निसर्गाला साथ द्यावा आणि त्याने कमवलेल्या मालाचा भाव ठरवायचा त्याला अधिकार असू द्या. तो कोणालाच रामराम घालीत नाही, त्याला गरज नाही. ते भंगार भंगार आहे का ते? बळीराजा आहे तो, बळीराजा आहे तो. पण ध्यानात ठेवा, कष्ट करणाऱ्याला किंमत राहिली नाही. एक चला थोडं पुढं कुठं राहिलं तो ध्यानात ठेवायचं. एक पंक्ती घालणाराचं कौतुक करावं, दोन पंक्तीला येणाराचं कौतुक करावं. कारण पंगत कोणी घालील, जेव्हा माणसं नको का? आणि तिसरं, आंबोना मंदिराच्या इच्छामणी गणेश्वर पण दिनाला सगळ्यात मोठं कौतुक करावं ते पंगत वाढणारांचं. पंगत कोणी घालील, वाढायला कोणी पाहिजे ना. आणि लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे आहेत. गावात 3000 लोकांची पंगत पोरं वाढीतात, त्यांचं कौतुक का करू नये? आणि गावातले हे सगळे कार्यक्रम तरुण पोरामुळेच होत्या. कमिट्या फिमिट्या काही करती नाही, फक्त माईकवर माझी लाल करा, काय करते नाही. सप्ता कमिटी केव्हा बादल्या उचली? ती बादल्या उचलेलं कोण आहे? पोर आहे. आणि पाया पडून सांगतो सगळ्या गावातल्या लोकांना, पोरांना वापरून घेऊ नका, त्यांना जरा संध्या द्यायचा. सप्त्याची मीटिंग बसवताना तुम्ही पोरांचं ऐकू नका, पण 4 पोरं मीटिंगला बोलवायचा, त्यांच्या कानावर असू द्या. ते सगळ्यात चुकीचा निर्णय घेतील असं नाही. त्यांच्या मनाने एखादा महाराज राहू द्या, त्यांच्या मनाने एखादी माईक सिस्टीम राहू द्या, त्यांना नुसते सीझन पुरते वापरू नका. 9 लोकांची ग्रामपंचायत असली तर 2 याडफटक्या होईना बाया घ्यावा लागत त्या. चाल ग बाई चाल, तिला विचारलं सई, मग 2 याडपाटक्या होईना बाया घ्यावा लागत त्या. तर प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत 2 तरुण पोरं पाहिजेत कमिटीत. जुनी मंडळी नंगाट, त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे, तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील, पण सगळे मिळून खा ना. संडाचे भांडे तुम्ही खायचं आणि भांड्यातलंही तुम्हीच खायचं, दुसऱ्याला खाऊ द्या. आणि पोरं चुकीचं करतात असं नाही, आपण त्यांना दिशा देत नाही. काय मध्ये तुमचं? काल्याच्या दिवशी फक्त माईकवर सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही. 5 पोरं बादल्या घेऊन पळतात, पण तुम्ही त्यांना वापरूनच घेत असाल तर उपयोग नाही त्याचा काही. प्रत्येक लोकांनी पोरांना वापरून घ्यायचं आणि मग म्हणायचं पोरं बिघडले, पोरं बिघडले, पोरं बिघडले. या मूर्खपणाच्या गप्पाला किंमत नाही. तुम्ही तर जुनी मंडळी गावात जमूनच देत नाही कोणाला. पोरानं टाळ घेतला, म्हातारडं उठलं, गाप. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावर या. कुठं तुझ्या नाद लागत? मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नाद लागायचं नाही. काय करायचं मला? त्याच्यामुळं वाटोळं झालं. यावर तुमचं मत काय? पोरांना चान्स द्यायचा. आणि पोरानं तुम्हाला सांगतो पाया पडून आमच्या टोळीचे मेंबर व्हा. हे लोकांचे बांबू उपटायचं बाद झाला आता. हे सतरंजा झटकायचे, डीजे लावायचे, लोकांच्या वाढदिवसाचे बोर्ड आपण ठोकायचे. आपण काय भिकारी नाहीत. चपटीसाठी दुसऱ्याच्या प्रचाराला येळभर हिंडायला लाज नाही वाटत का आपल्याला? आपण काय आभार का बरेत का? 96 कोळी खानदान रक्त आहे. हे बुट करून जागणार रक्त आहे, बुट साठून जागणार रक्त नाही. म्हशी भादराना 150 रुपये म्हशी, फक्त 9 वेळा वस्तारा फिरवायचा आहे. इकून 4 आणि इकून 4 आणि शिफ्टी कुल 1 झाली ना भादरून म्हैस. कोणाची भोंगे घेऊन बोंबलं धिंडायचं आयुष्य गेलं ना. नाही का बायका मिळालं? 35 झालेत, काही 15च राहिले मारायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले आघाडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पर्यंत नाही पसंत केला. त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण यायला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला मला पाहिला आलता. यांचं काय घेऊन कशाला कोणाचे भोंगे घेऊन बोंबलं देणार? ह्या आत्ताशी मोकळ्या झाल्यात. या महिनाभर प्रचाराला होत्या. कोणत्या पक्षाची सभा आहे तिला माहीतच नाही, चालली गाडीत.
आणि एकाच बाईनं 3-3 सभा काढल्या, फक्त गळ्यातलं फडकं बांधवायचं, टोळी तीच. फक्त या गाडीतून उतरायची, कमावले 500-500 रुपये. दिवाळी टाकाटक केली. आता बसली थोबाड वासून. यांचे बा ना गारवाला आले मागच्या महिन्यात, गाल लाल जुलाब झाले त्यांना 1.5 महिना. आता काय अय दरिद्री हो, आता काय आता कोण फरायला. अरे पावसाळा संपल्यावर कुठं खेकडं निघते का भाऊ? खेकडं कवर आहेत. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे भाऊ. हो मी मरण ना महाराज, मी मरणार नाही 5-25 वर्ष, पण मी मरण ना तरी तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ आपलीच आठवण येणार ध्यानात. तुम्हाला आता थोडा राग येईल का इंदुरीकर डायरेक्ट बोलतो, पण महाराज आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बाकीच्यानी तुमचा मित्र म्हणून ऐका. ते काल खरंय, आज खरंय, उद्याही खरंय. फक्त कानाला वाईट आहे. 40% पोरं पुढाऱ्याच्या वाटत हिंडून भिकारी झालेत. काय मध्ये तुमचं? भिकारी झाले, बिडी नाही राहिली वडायला, अंडरपॅन्ट नाही, एकच अंडरपॅन्ट पिळून निश्चित आहे आणि विकासाच्या गप्पा आणते. बायका सुद्धा दुसरीकडून आणावं लागल्या, नांदेड परभणी, तिकडूनही मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळाच्या आत लंगर तुटला, काहीच नाही राहिलं. आता हसाल रे, आता हसाल, पण प्रत्येक वाक्य भोगाल. याच्यावर तुमचं मत काय? खरं आहे का खोटं आहे? काही नाही राहिलं जगात. पोरांनो कोणाच्या नादी लागू नका. कीर्तनात बसलेल्या 25 बाया अशा निघतील आता माया पुढं. आत्ता का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत, आत्ता माया पुढं बसेल का बोलो. हा नाव सांगायला लावू नका. का? अरे फक्त रक्ताचे नाते संपलेत. काय राहिलं ह्या जगात? अरे ह्या जगात जर कीर्तन नसते, सप्ताह नसता, मंदिरं नसते, तर माणसंच राहिली नसती. तुमचं काय मत आहे? काय राहिलं ह्या जगात? अरे आज कुठंतरी भागवत कथा चालू आहे, कुठंतरी रामकथा चालू आहे, कुठंतरी कीर्तनं चालू आहेत, आणि म्हणून लोकांचे मेंदू वाश होतात आणि म्हणून माणसं थोडी बरी आहेत. यावर तुमचं मत काय? नाते संपले रक्ताचे, रक्ताचे नाते संपले. भावबंद तर मेले, भावबंदाचा काही विषय राहिला नाही. महाराज घाई 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 खांदेकरी व्हायला माणसं राहिले नाहीत. तुम्हाला पाया पडून सांगतो, 3 गोष्टी जपून वापरा. 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3 आयुष्यातला वेळ जपून वापरा. महिला मंडळ घरात 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. आणि 3 वाणी जपून वापरा. महिला मंडळ घरात 3 गोष्टी जपून वापरा. पाण्याचा वापर कमी करा, कमी करा. भांडे घासताना नळ बंद ठेवत जा. नळाला तोट्या बसून घ्या, सारखं पाणी चालू आहे. पाणी जपून वापरा. घरातली लाईट जपून वापरा. महाराज फक्त ह्या 2-4 वर्षात तुम्हाला लाईटीचा प्रॉब्लेम का आला नाही, तर पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं कोणाच्याच विहिरीवरच्या मोटरी 6 वर्षात चालू झाल्या नाही. त्यामुळं ती वीज पुरली. यावर्षी प्रत्येकाच्या विहिरीला पाणी आलंय. रब्बी चांगला निघणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला 4च तासावर लाईट येईल. काय मत आहे तुमचं? ऊर्जा जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांचा आदर ठेवा. तुम्ही काय तिकडून 2-4 ताटल्या 5-7 आंबे घेऊन आली म्हणजे तुझ्या गिरदारी घेऊन नाही आली. जरा बजेटमध्ये राहा. बचत गट काढी 3 सासरा उपाशी मारी ती. जरा ताण कमी करा. सांगा विनोद आहे का? आणि अंगातली ताकद जपून वापरा. तरुण पोरं हे दारुडे बिरुडे बेवडे बेवडे जरा नीट ऐका ना. आलाय का? अंगातली ताकद टपऱ्या पेटवायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला वापरू नका. अंगातली ताकद मोर्चे काढायला वापरू नका. अंगातली ताकद आंदोलनं करायला वापरू नका. अंगातली ताकद गायीची सेवा करायला वापरा. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला वापरा. अंगातली ताकद घरातल्या आईची सेवा करायला वापरा. आणि अंगातली ताकद भारत मातेची सेवा करायला वापरा.
काळी आईची सेवा करा, आज तोटा होईल उद्या फायदा होईल. गोठ्यातल्या गाईची सेवा करा, आज दूध मिळणार नाही पण उद्या आशीर्वाद मिळेल. घरातल्या आईची सेवा करा, कृपा होईल. आणि देशाची सेवा करा, सुखी जगाल. आणि मग देशाच्या सीमेवर लढणारी पोरं गरीबाची जीत. 288 मध्ये एकाचं पोर तरी मिलिटरीत आहे का? आहे का कोण? श्रीमंताची पोरं मिलिटरीत जात नाही. मग मिलिटरीत पोरग कुणाचं जातं? ज्याचा बाप म्हशी वळतो, ज्याची आई भात काढते तिचाच पोऱ्या सीमेवर लढतो. दंगली विंगली करायला वापरू नका. आता पहिले दिवस राहिले नाही. कायदा कडक झालाय. 10 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करते. आता ते दिवस गेले. टपरी पेटवान पळून जाते दिवस गेले. आता 100% जनता शिशी कॅमेऱ्यात येईल. जर क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी पेटवताना, अशी खुटी गुतन तुझ्या. खोटा उपटन पण खुटी निघायची नाही. आता ते दिवस गेले. 3 महिने जामीन नाही. आता 3 महिने जामीन नाही. आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. माझा टेलपणा कमी करा. तुम्हाला काय लोक वापरून घेते, शेपरून देते, पुढं करून आणि जाऊ जाते निघून. तुम्ही ज्यांच्यासाठी आंदोलन केले ते तुमचे गुन्हे घ्या, मागे घ्यायला तरी तयार आहे का? तुम्ही का मारता घेण्यान देण्याचं? का मारता? लोकांच्या प्रचाराला मरायचं, टपरीला धक्का लागला तुम्ही जेलमध्ये जायचं. ज्यांचे तुम्ही प्रचार केले त्यांनी भाषणं जोडायचे आणि तुम्हाला हात गुंतून द्यायचं. कोण सोडितं कोणला? कशाला मारता? आमच्या टोळीत या आणि मरेपर्यंत फुकाट खा. हरिपाठ येऊ नाही तर